अभिजितचा तू अभि झालास इथे. हो. मग तुझं पहिलं टोपण नाव काय आठवतंय का तुला ह्याच्या आधी वेगळं काही? अरे देवा. काय आहे ते? ओके, माझे कॉलेजचे जे नाशिकचे मित्र आहेत ते मला किसना म्हणून चिडवतात. गुणांमुळे का कशामुळे? नाही, म्हणजे जसं मगाशी तू माझी ओळख करून देताना सांगितलंस की तू सतत मुलींमध्ये असतोस आणि असं, तसं माझ्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये खूप मैत्रिणी ते होत्या. खोटं नाहीये ना. खोटं नाही म्हणजे हो, माझ्या होत्याच मैत्रिणी. मी मग ते मी कधीच कुठे नाही. अगदी अगदी आहे, खरं आहे. मी आत्ता जी नावं सांगितली ही खरं खूप लाडानं, प्रेमानं, आपुलकीनं म्हणणारी किंवा माझ्या मित्रांनी ठेवलेली नावं होती. काही चिडवणारी पण होती. म्हणजे शाळेमध्ये असताना मी बीड, परभणी सारख्या ठिकाणून, ज्याला खरं तर ग्रामीण समजलं जातं, अशा ठिकाणून आल्यामुळे मला माझ्या भाषा ती तोंडात होती. गावराळ, शिवराळ आणि माझं वागणंही कदाचित तसं असावं. बोली भाषा म्हणजे. बोली भाषा. इंग्रजी, हिंदीचा गंध नव्हता. त्यामुळे माझे तेव्हाचे मित्र मला चिडवून परभणीची भाकर म्हणायचे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आणि स्वागत करूया संजय मोने. संजय मोनेजी, मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही मेसोपोटेमियावरून ऑल द वे रिसर्च करून साधारण तिथे आवडतील अशा कपड्यांमध्ये आज इथे आमच्या समोर बसलेले आहात आणि अशा रंगीबेरंगी मिजाजमध्ये तुम्ही काय करताय हे आम्हाला फार महत्वाचं वाटतं. कारण प्रदूषण कमी करण्याचे आतापर्यंत वेगवेगळे उपाय पाहिलेत, पण तुम्ही कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी हिंगाचे लाडू करण्याची जी काही रेसिपी काढलेली आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. वा वा वा. तर वा वा. आज आपण संजय मोने यांच्याकडून जाणून घेऊया की कार्बन डायऑक्साईड कमी करणारे ऑल द वे मेसोपोटेमियावरून आलेले हे हिंगाचे लाडू कसे करायचे. संजय. वा. आता हे रेडिओ जॉकी म्हणजे समोर कोणी नसतं, हो भिंत असते फक्त. बरोबर. तिथून समोर कोणीतरी आहे आणि आपण व्यक्त होतोय आणि आपल्यातलं हळूहळू सगळं न्यूनगंड निघून जातो आणि आपण मजा करतोय, छान करतोय. असं कधीपासून सुरू झालं? एकांकिका की थेट तू इथे झालास मालिकांमध्ये किंवा काय? रेडिओ झाल्यानंतर खरं तर म्हणजे आता सगळ्यांना सांगायला हरकत नाही, किंबहुना बहुधा मी हे झी मराठीच्या मंचावरून पहिल्यांदा सांगत असेन की झी मराठीच्या मालिकांमागे त्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची फार मोठी फौज असते, जे कधी स्टेजवर येत नाहीत, समोर येत नाहीत कॅमेऱ्यासमोर, आणि मागे त्यांचं काम एवढं असतं की कलाकार मोठे दिसतात आणि मालिका इतकी पॉप्युलर होते. तर झी मराठीच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदासाठी मला त्यावेळेला विचारणा झाली होती. बर. त्यामुळे आज कदाचित मी अभिनेता नसून आज या कार्यक्रमाचा कदाचित एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही काम करू शकलो असतो. पण त्यावेळेला मला असं झालं होतं की महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा एक कार्यक्रम, जो ऍक्टिंग रियालिटी टॅलेंट हंट होता, तो अचानक आला आणि मला असं वाटलं की ही योग्य संधी आहे आपण रेडिओमधून बाहेर पडून काहीतरी नवीन करून बघायला. सो मी त्यावेळेला बाहेर पडलो. रेडिओचा मी राजीनामा दिला, जे खरं खूप जड होतं. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तर मला असं वाटतं की त्याला टर्निंग पॉइंट नक्की म्हणता येईल, की तिथून एक वेगळी सुरुवात झाली. झी मराठी सारख्या चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रासमोर मी, निलेश साबळे, संकर्षण कराडे असे अनेक मित्र आमचे त्या निमित्तानं पुढे आले. आमच्यातलं टॅलेंट आम्ही प्रेक्षकांसमोर, आमच्या तेव्हाच्या जजेस समोर दाखवू शकलो. एक वेगळा कॉन्फिडन्स आला कॅमेराला फेस करण्याचा. आणि मला असं वाटतं आमचा स्ट्रगल पिरियड अर्ध्यानं कमी झाला. म्हणजे जिथे मी अभिनेता आहे हे सांगण्यासाठी उंबरठे झिजवावे लागतात, तिथे आम्हाला झी मराठीनं ऑलरेडी दाखवून दिलं होतं सगळ्यांना की हे चांगले अभिनेते आहेत, किंबहुना आम्ही यांना निवडून एक टॉप 10-14 अभिनेते तुमच्या समोर आणलेत आणि बघा आता ते कसं करतायत. सो त्यामुळे त्यानंतर आमची ती वेगळी ओळख होती की या स्पर्धेतून आलेला हा अभिनेता म्हणून. आणि त्यामुळे तो पुढचा स्ट्रगल पिरियड फार कमी झाला आणि त्यामुळे मला माझी पहिली मालिका मिळायला पण फार मदत झाली. नाही, आता हे महाराष्ट्राचा सुपरस्टार जे आहे त्यात तुम्ही आलात. बरेच लोक पहिल्यांदा काम करत होते, आता सगळे इतके नामवंत आणि दिग्गज झालेले आहेत. काय तेव्हाचं मानसिक काय काय गमती जमती, एकमेकांची टिंगल टवाळी, मदत वगैरे कसं काय? बारीक टेन्शन होतं खरं सांगायचं, कारण ती स्पर्धा होती. या प्रकारची स्पर्धा पूर्वी कधीही झालेली नव्हती कुठल्याही वाहिनीवर किंवा कुठल्याही वाहिनीवर मी कधीच पाहिलेलं नव्हतं असा. त्यामुळे त्याचा नक्की फॉर्मॅट काय हे कुणाला माहितीच नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला सगळे साशंक होते, पण त्या टेन्शनच्या वातावरणात, त्या टेन्शनच्या काळामध्ये आम्ही एकमेकांना मदत करत करत खूप छान खोलत गेलो. ऐक ना, ह्याने आपल्याला मदत केल्याचं करायचं, मुलींना मदत करायचं असते. मी एक्झॅक्टली तेच माझा मुद्दा आहे. तेजपाल, आपण मला वाटतं ते सांगूया की हा आपल्यापेक्षा जास्त मुलींना मदत करा. आणि ते दुधात एकदा साखरेऐवजी मीठ टाकून प्यायला
शो साठी परदेशामध्ये गेलेलो, तर त्या देशामध्ये पण काय महत्वाचं आहे, तिथे कुठे काय मिळतं, ह्या सगळ्याची तो पहिल्यांदाच रेकी करून आल्यासारखं असतं. म्हणजे त्याला सगळंच माहित असतं. म्हणजे आम्ही लंडनमध्ये गेलो तर त्याला सगळं माहित होतं की कुठं जायचंय कुठं नाही जायचंय. तर हा एक त्याच्यातला प्लस पॉईंट आहे. याच्यात दोन मुद्दे आहेत. एक तर त्याला माहिती असतं किंवा आपल्याला माहित नाही हे त्याला माहिती असतं. तेवढंच मी एक आपला शहाणपणा माझा दाखव. नाही पण तो म्हणतो ते खरं आहे. खरं आहे म्हणजे मी मान्य करतो तो आरोप इन अ वे, कारण मला खूप क्युरिओसिटी असते सतत परदेशात काय किंवा कुठलं गेलं की अरे हे कधी परत बघायला मिळेल न मिळेल काय माहिती नाही ना. आता गेलोय तर सगळं शक्यतो बघून यावं आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकल लोकांशी बोलून जास्तीत जास्त आपण तिथलेच आहोत असं दाखवायचा प्रयत्न करावा. सो आम्ही खरं खूप मजा केली आहे. पण त्याच्या व्यवस्थितपणामुळे अनेकदा मदतही होते मला. म्हणजे तुम्ही अव्यवस्थित आहात ते मान्य. 100% मान्य. मी जेव्हा नवीन नवीन मुंबईत आलो होतो मला अजूनही इंग्लिश सफाईदारपणे बोलता येत नाही आणि मला फोन आला एका सिरियलच्या कास्टिंगसाठी. कॅन आय स्पीक टू संकर्षण कराडे प्लीज. एवढं आपल्याला कळतं. म्हणलं या. तर त्या म्हणाल्या मे आय नो युअर शू साईज प्लीज. म्हणलं 9. मग त्या म्हणाल्या मे आय नो युअर वेस्ट साईज प्लीज. आता वेस्ट म्हणजे काय हे मला शपथ माहित नव्हतं. तर म्हणलं हॅलो मैं जरा लोकल में हूं मैं कॉल बॅक करता हूं. मी फोन म्हणाला तसं मी फोन ठेवून दिला. मी फोन ठेवला आणि तत्क्षणी मी कॉल केला अभिजित खांडकेकर यांना. म्हणलं अभ्या. बरं तेव्हा माझा परभणी ऍक्सेंट हा अजिबातच गेला नव्हता. अजूनही तो मध्ये मध्ये डोकावतो. म्हणलं अभ्या वेस्ट म्हणजे काय बे. अरे बेसिकली सुरुवात बंद करा. ते सोडून बाकी अभिजित अरे वेस्ट म्हणजे अरे बेसिकली वेस्ट म्हणजे वाया जाणे. संकर्षण म्हणजे वाया जाणे. तर म्हणलं अबे पण मग वाया जाण्याचा साईज कसा असेल. तो म्हणला अरे प्रॉब्लेम काय मला नीट सांग. तर म्हणलं अरे ती बाई विचारती की मे आय नो युअर वेस्ट साईज. अरे मूर्खा वेस्ट म्हणजे कंबर असं त्याने मला सांगितलं. मग मी हा येस आय एम कॉलिंग संकर्षण कराडे अँड माय वेस्ट साईज इज 32. मग माझ्या पॅन्टचं माप त्यांच्याकडे देण्यात आलं. पण मग ते काम मिळालं का. ते काम ज्या मालिकेत मिळालं त्या मालिकेत तुम्ही होतात. त्या मालिकेचं नाव माझी या प्रियाला प्रीत कळेना. पण म्हणजे तुझी वेस्ट साईज योग्य होती म्हणून तुला काम मिळालं. एक्झॅक्टली. त्यामुळे अभिजितनी मदत केलेली आहे. अर्थात त्यांनी अनेक वेळा मदत केली आहे. पण तुमच्या बरोबर काम करताना मी अनेक वेळेला अनेक कानाला खडे लावलेले आहेत. हो मी आणि हे मला अनेकांना सांगायला आवडेल आज. नाही मी उलट तुला आता तू आल्या माझ्या मनात पहिला तो विचार आला कारण संजय मोने, अभिजित खांडकेकर, संकर्षण कराडे आणि त्यावेळेस सुपरस्टार मधले आमचे काही मित्र असे आम्ही सुदैवानं त्या मालिकेमध्ये एकत्र होतो. आम्ही फार चांगला काळ एकत्र घालवला त्या दरम्यान. आणि प्रत्येक मालिकेच्या दरम्यान ज्या ज्या आठवणी असतात मोने साहेब असल्यानंतर ज्या काही आठवणी आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा काय म्हणू आपण रसग्रहण करणारा माणूस जर कोणी असेल तर तो संकर्षण आहे. आणि तो अत्यंत उत्तम पद्धतीने ते खुलून नाही मी जाहीरपणे सगळ्या रसिक प्रेक्षकांना मला सांगायचंय, झी मराठीच्या प्रेक्षकांना, की जी ही व्यक्ती कानाला खडा या कार्यक्रमाचं निवेदन करते आहे त्याच्यामुळे किती लोकांनी कानाला धोंडे लावलेले आहेत याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आमचा एक सीन होता. सगळं तुला सांगतो तुला सांगतो. आमचा एक सीन होता. सीन मध्ये ही गॅलरी अभिजित आणि त्याचा चुलत भाऊ तिथे काठीने माऱ्या करतायत असा सीन होता. हे आम्हाला अचंबित होऊन बघायचं होतं की अरे बापरे हे काय चाललंय. मी नवा होतो. आता टेक मध्ये असं सांगण्यात आलं की तुमच्या पायात चपला नकोयत कारण तुम्ही घरातनं बाहेर आलाय. आता चपला नकोयत म्हटल्यानंतर सगळ्यांनी आपल्या बैठकीत चपला काढल्या आणि घाबरून सगळे गॅलरीत आले की भांडण चालू आहे. ह्यांच्या पायात चप्पल होती हे ह्यांना ऍक्शन म्हटल्यानंतर लक्षात आलं. आता ह्यांनी काय केलं बघ. हाय अभिजित, कसा आहेस. खूप मस्त वाटतंय आज तुझ्याबद्दल बोलायला मिळतंय मला कानाला खडामध्ये. खर तर सगळ्यांना माहितीये की अभिजित खांडकेकर आणि मी एकाच स्पर्धेतून आलो आणि तीही झी मराठीची स्पर्धा होती, महाराष्ट्राचा सुपरस्टार. आणि त्यानंतर इतकं छान वाटतंय की त्या स्पर्धेमधून जे कोणी स्पर्धक बाहेर पडले, मुलं असो किंवा मुली असो, आज प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी खूप सुंदर काम करतोय आणि सगळेजण आम्ही जबाबदारीनं काम करतोय. त्यापैकी तू एक आहेस. खर तर अभिजितचं आणि माझं नातं एक वेगळं नातं आहे. ते त्याला माहिती आहे का. कारण एकतर ही स्पर्धा आणि त्याच बरोबरीनं तो सुद्धा एक खूप उत्तम निवेदक आहे. खूप चांगला तो आरजे होता. त्यामुळे कदाचित असेल की आम्हाला थोडं असंच बडबड करायला खूप आवडतं. आणि अभिजित खांडकेकर आणि मी जेव्हा आम्ही महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये होतो तेव्हा त्याच्याकडे बघितलंच वाटायचं की हा जिंकायला पाहिजे. कारण तो आहे स्मार्ट
हँडसम आहे आणि बोलण्यातली एक त्याच्याकडे एक वेगळी शैली आहे त्याची. तो इम्प्रेस करू शकतो पटकन कुणालाही बोलता बोलता. तर असा हा गोडबोल्या अभिजित खांडकेकर जिंकेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. माझी पण ती खरं तर अपेक्षाच होती. तर तेवढा खरंच तू भारी आहेस, म्हणूनच तू इतका सगळ्यांचा मित्र आहेस. आणि आणखीन एक खासियत आहे, तू, मी, योगेश शिरसाट आणि संकर्षण, की आपण किती उत्तम डान्सर आहोत. हेच एक आपलं कनेक्शन आहे. त्यामुळे कदाचित तुझं माझं बॉन्डिंग जास्त आहे. पण आता सांगायचंय की कानाला खडा लावण्यासारखी काही गोष्ट आहे का? मी विचार केला आणि मला एक सापडली रे. कसं असतं की अभिजित खांडकेकर खूप चांगला मित्रच आहे सगळ्यांचा. त्यामुळे तो जेव्हा 5-6 लोकांमध्ये असतो तेव्हा अभिजित खांडकेकर असतो. तो त्या गप्पा रंगवतो सगळ्यांच्या. या सगळ्या गप्पा उत्तम चाललेल्या असताना जर तिकडे 4 मैत्रिणी सुद्धा आल्या, ज्या आमच्याही असतील कदाचित, किंवा अभिजित खांडकेकरच्या जास्त मैत्रिणी असतील, तर अभिजित खांडकेकर हा मग गप्पांमधून उठून त्या ग्रुपमध्ये जाऊन बसतो. आणि मग आम्हाला असं वाटतं की अरे तू आमच्याशी गप्पा मारत होतास ना मगाशी. म्हणजे कुठे इव्हेंट असो, कुठे आम्ही एअरपोर्टला बसलेलो असो, तर असं होतं की मुली आल्या की मग अभिजित खांडकेकर हा त्या गटात जाऊन बसतो आणि मग त्यांची काळजी तो जास्त घेत असतो. आणि मग तो फक्त आमच्याकडे हा हॅलो हाय एवढाच उरतो. तर माझं हेच विचारणं आहे अभिजित खांडकेकर, की ही जी गोष्ट आहे ही तुला खटकत नसेल, पण ही मुलांना खटकते. कदाचित जेलसीमुळे खटकत असेल, पण खटकते. तर या गोष्टीसाठी तू कानाला खडा लावणार आहेस का? असं करून त्याने दोंडाच इकडे एक पास ऑन केलेला आहे. त्याचं मला कौतुक निलेशचं यासाठी करावंसं वाटतं की आज तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. झी मराठीवर आणि भारतभर गाजत असलेल्या एवढ्या मोठ्या चला हवा येऊ द्या सारख्या शोचं अँकरिंग प्लस दिग्दर्शन तो करतो, लिखाणही करतो. म्हणजे काय नाही करत त्यातलं सर्व आहे. आणि इतकी छान टीम त्याने ती बांधली आहे. आणि असं असताना इतकं कौतुक त्याने मनापासून करणं, थँक्यू निलेश, मला फार बरं वाटलं. पण निलेश म्हणाला तो मुद्दा, तू त्याच्यावरती फारच पॉझिटिव्ह. त्याच्याविषयी माझ्याकडे एक ओळ पण आहे बरं का, मी वाचली होती की हारलो खेळात जेव्हा डाव मित्राचेच होते नेमके. हारलो खेळात जेव्हा डाव मित्राचेच होते नेमके, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला ताव मित्राचेच होते नेमके. आणि सगळ्यात शेवटी जे आपल्या बाबतीत नेहमी घडतं, पाहिले नावापुढे जेव्हा तिच्या नाव मित्राचेच होते नेमके. परीक्षामध्ये प्रश्न कुठले येतात, बरोबर. तरी पण मॉडेल क्वेश्चन पेपर असतो ना, खरं की असं येत नाही ना. ते असं आता तू सुखद आहेस. तुला अशी कल्पना करणं जरा कठीण आहे, पण भीती वाटत असेल तर डोळे बंद कर आणि propose. चालेल, मग मी ऍक्च्युली तसंच करतो. हा हातात गुलाब आहे. बरोबर. ओके. आणि सुखदा, खर तर असं रोमॅन्टिकली प्रपोज करायचं होतं मला तुला, पण ते शक्य नाही झालं त्यावेळेला. आपलं काहीतरी फोनवर बोलणं झालं आणि करू नाही शकलो. पण आज वेळ न घालवता माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जर तुझंही माझ्यावर तेवढंच प्रेम असेल तर माझ्याशी लग्न करशील का? मला अंदाज होता, तू फोनवर बोललीस तेव्हा मला एक जरा अंदाज होता. सिरियसली तुला अंदाज सगळेच असतात, तू बरोबर आहे. या. 3 वर्ष झाली नाही ते शनायावाली मालिका करून? हा, ऑलमोस्ट आता 3 पूर्ण होतील, 2.5 वर्ष वगैरे झाली आहेत. काय होतं ना की एखादा कलाकार ती भूमिका नाटकामध्ये विशेष होतं की वर्षानुवर्ष तीच भूमिका केली ना की वैयक्तिक आयुष्यामध्ये पण त्याच्या काही छटा दिसायला लागतात. मला वाटलंच नाही रे, पण असं नाहीये. नाही मी प्रश्न विचारला पण नाहीये, पण मी असं म्हणतो ठीक आहे, आता तू त्याचा प्रश्न बनवला असेल तर मी विचारला. मी आशयाने सांगतोय की काय होतं, अनेकदा म्हणजे मला जे प्रेक्षक भेटतात, जे मालिका खूप रेग्युलरली बघतात, त्यांना नेहमी एक क्युरिओसिटी असते. 1 मिनिट, हा प्रश्न तुला नाहीये, तू एकदम असं हा प्रश्न मी तिला विचारलाय. अच्छा, ओ बरं. तू नको अरे काय देवा. explanation देऊ. ओ एक्सप्लेनेशन कधीही द्यायचं नाही. नाही, ठीक आहे. मित्रांना त्याची गरज वाटत नाही, शत्रूंचा त्याच्यावर विश्वास बसत. वा वा वा. हा, तर प्रश्न असा आहे की 3 वर्ष झाली तो ते शनाया बरोबर काम करतोय. कलाकाराच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात की त्याला तेच आयुष्य प्रत्यक्षातलं वाटायला लागतं. बरं, सगळेजण कायम सांगतच असेल मैत्रिणी 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 मैत्रिणी,
जवळ ब्रेन वॉश केल्यासारखं. हो ना. शंका नाही? शंका नाही. इनफॅक्ट मी अभिच्या सगळ्या मैत्रिणींना ऍक्च्युली थँक्यू म्हणेन, कारण त्याच्या आयुष्यात जेवढ्या मैत्रिणी आहेत ना, म्हणजे साधारण 3 वर्षाच्या मैत्रिणीपासून तर 90 पर्यंतच्या आजीपर्यंत सगळ्या त्याच्या मैत्रिणी असल्याने त्याच्याकडे इतके अनुभव आहेत ज्यांनी तो एक चांगला नवरा बनू शकतो असा माझा अंदाज आहे. जे त्याच्यातल्या क्वालिटीज आहेतच 80%, उरलेल्या 20% त्याच्या मैत्रिणींच्या या अनुभवांमुळे सगळं भरून निघतं. आणि त्यामुळे आय एम सो लकी. खरं सांगू, मला असं वाटतं की तू अभिजितच राहिलास, तू गुरुनाथ नाही झालास. ही मात्र मी ना राधिका आणि शनाया यांचं कॉम्बिनेशन आहे खरं तर. वा. हो, त्यामुळे हा अभिजितच राहिलाय. सिरियल मधली राधिका आज असती तर जरा बरं झालं असतं नाही? सिरियल मध्ये राधिका हा, असती तर. इथे पण बघूया, ती आहे. हाय अभि, मला माहिती आता तू कानाला खडाच्या मंचावरती आहे आणि सोबत तर मोनिका का आहेतच, त्यांनी तुझ्याबरोबर काम केलंय, त्यामुळे तू कसं आहेस ते त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे या निमित्ताने तू कानाला खडाच्या मंचावरती अत्यंत मोकळेपणानं बोलशील, स्वतःच्या काही चुका कबूल करशील आणि काही बाबतीत कानाला खडा कसा तू लावलेला आहे हे तर तू करशीलच. पण मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं आणि त्या बाबतीत तू कानाला खडा लावावास असं एक वाटतं. तू खूप छान ड्रायव्हिंग करतोस. अरे ते. तू खूप स्मार्ट मुलगा आहेस, तू खूप छान आहेस, गुडसोल आहेस, तू सगळं छान आहे. पण हे सगळं जातं कुठे जेव्हा तू ड्रायव्हिंग करतोस तेव्हा. मी बऱ्याचदा तुला सांगते, तुला सगळेच जण सांगतात, सुखदाई सांगते, जरा त्या बाबतीत स्वतःवरती कंट्रोल कर, विजय मिळव. आणि असे पाल्पिटेशन जे वाढतं ना तुझं, ते विचित्र या पद्धतीने वागल्यामुळे होतं. तर जर समजा या बाबतीत तू जर कानाला खडा लावलास आणि आपण चांगली गाडी चालवायची हे केवळ मनात ठेवलं आणि मन शांत ठेवलं गाडी चालवताना, तर जास्त बरं होईल. तुझ्या प्रकृतीसाठी ते जास्त बरं असेल असं मला वाटतं. त्यामुळे मी तुला हे अत्यंत काळजीपोटी सांगतेय, या बाबतीत कानाला खडा लाव प्लीज. नुकताच घडलेला किस्सा असा, मी सकाळी शूटिंगला निघालो होतो. एक प्रायव्हेट कॅबवाला माझ्या शेजारून जात असताना त्याने फार धोकादायक पद्धतीनं गाडी माझ्या जवळ आणली. मला राग आला. मी गाडी बाजूला घेतली, त्याच्या गाडीचा फोटो काढला ज्यात त्याने मला धक्काबुक्की केली. तरी मी हात न उचलता शांतपणे ते प्रकरण मी पोलिसांपर्यंत नेलं. पोलिसांची नजर कशी असते, त्यांनी त्याला विचारलं की इससे पहले कब आया था यहाँ पे. आणि तो बोलता बोलता बोलून गेला, सर मागच्या वेळेला तुम्ही मर्डर केसमध्ये ज्या लोकांना उचललं होतं त्या केसमध्ये तुम्ही मलाही उचललं होतं. आणि मला त्या वेळेला कळलं की कुठल्या तरी मर्डर केसमध्ये काहीतरी क्रिमिनल हिस्ट्री असलेला हा माणूस होता. आणि ते झाल्यानंतर मला धक्का असा जाणवला की उद्या याने त्याच्या त्या क्रिमिनल माइंडने डोक्यामध्ये राग भरून अजून काही केलं असतं तर आज कदाचित मी ही गोष्ट सांगायला इथे नसतो. पण मी तेव्हापासून कानाला खडा लावला की या प्रकरणांमध्ये शक्यतो नाही. मराठी इंडस्ट्रीतला माझा पहिला मित्र म्हणजे अभिजित खांडकेकर. मी त्याच्या लग्नाला पण माझं शूट चालू असतानाही धावत पुण्याला गेले होते त्याच्या लग्नाला. मी अजूनही विसरणार नाही तो दिवस अभिजित. आणि त्यानंतर असं झालं की अभिजित खांडकेकरला टेलिव्हिजन शो मिळाला आणि तो खूप जास्त बिझी झाला त्याच्यात, त्याला वेळ नसायचा. आणि तरी आम्ही अधूनमधून कधीतरी भेटायचो. पण लास्ट इयर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या खूप कमी आणि खूप जवळच्या मित्रांनाच माझ्या लग्नाला बोलवलं होतं. मी एक्सपेक्ट करत होती की ते दोघं यावे, पण ॲज युजल अभिजित बिझी होता म्हणून तो आला नाही. सो त्याचं थोडं वाईट वाटलं. पण त्याहून जास्त मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की नाव इट्स बीन अ इयर, 1 वर्ष झालं माझ्या लग्नाला, पण अजूनही अभिजित माझ्या नवऱ्याला भेटलेला नाहीये. सो आता मी कानाला खडा लावला की मी अभिजित खांडकेकरला कधीही फोन नाही करणार, त्याला मेसेजेस नाही करणार. प्लीज तू आणि सुखदा समोरून आवर्जून आपलं समजून आणि माझ्या घरी नाही तर माझ्या ऑफिसवर मला आणि माझ्या नवऱ्याला भेटायला जर तू नाही भेटायला आला या व्हिडिओ नंतर पण, तर मी हा कानाला खडा एक्सटेंड करेन. थँक्यू सो मच. माझं बऱ्याच मित्रांना त्यांच्या नवीन कुटुंबाला भेटता नाही आलं. सो प्रार्थना म्हणाल ते अगदी खरं आहे. आणि प्रार्थना तू आता ऐकत असशील तर मी नक्की तुला सांगतो की आय प्रॉमिस आम्ही दोघंही तुला आणि तुझ्या नवऱ्याला भेटायला नक्की येऊ लवकरात लवकर. त्याच्याच संजय काका तो त्याच्याच कुटुंबाला फार कमी भेटतोय हल्ली. ऍक्च्युली तसं होतंय सध्या, म्हणजे सुखदालाच माझं भेटणं होत नाहीये. प्रार्थना बरं झालं तू सांगितलंस, या निमित्तानं मी वेळ काढून तुम्हाला सगळ्यांना भेटायला नक्की येईन. पण काही गोष्टींसाठी वेळ आहे तुझ्याकडे, आपण फोटो बघूया त्याच्यावर कळेल. अरे देवा.
झालं ना. बायकांचं वेश केलेले कोण आहे मित्र आहेत तुझे? माझा प्रवास खरा सुरू झाला वयाच्या 8व्या वर्षी नटसम्राट या नाटकातून. बरं. दत्ता भट असताना मी जवळजवळ 250 प्रयोग त्यांच्याबरोबर ठमी म्हणून केले. आणि त्यानंतर संध्या छाया, विजया मेहता आणि माधव वाटवे यांच्याबरोबरही 80-90 शोज केले. वेडा वृंदावनमध्येही मी बालकलाकार म्हणून जवळजवळ 80-90 शोज केले, यशवंत दत्ता आणि नयनतारा यांच्याबरोबर. त्यामुळे बालकलाकार म्हणून सुरुवात झाली. मग पुढे पुढे मग मी पहिली फिल्म केली चक्र, त्यावेळी 10वीत होते. आणि मला आठवतंय माझ्याबरोबर नटसम्राटमध्ये काम करणारे एक ऍक्टर होते सुरेन फातर्पेकर म्हणून. बरं. ते आर्ट फिल्म्समध्ये वगैरे कामं करायचे आणि त्यात चक्रमध्ये अशी 14-15 वर्षाची मुलगी हवी होती. म्हणजे जयवंत दळवींच्या कादंबरीवरची. करेक्ट. स्मिता पाटील, नसीरुद्दीन, रवींद्र धर्मराज मला वाटतं. करेक्ट, रवींद्र धर्मराज डिरेक्टर. आणि मार्चमध्ये एक्झाम असते 10वीची, मी 10वीला होते आणि जानेवारीत शूट होतं, चेंबूरमध्येच इथे शूट होतं. आणि त्यांनी सांगितलं अलका असं असं आहे, काम खूप मोठं नाहीये, 2 मिनिटाचीच भूमिका आहे, पण स्मिता पाटील ही माझी अत्यंत आवडती अभिनेत्री, त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय. म्हणून मी आईला म्हटलं मी अभ्यास करेन, सेटवर अभ्यास करेन, वेळ असेल तेव्हा कसंही, पण मला काम करायला दे. खरं तर एवढंसं रोल, पण आमच्या डेट्स एवढ्या मोठ्या ऍक्टर बरोबर घेतल्या गेल्या होत्या. पण मी शॉर्ट माझा नसेल किंवा काही नसेल तर मी स्मिता पाटीलना ऑब्झर्व करत बसायचे. आणि स्विच ऑन आणि स्विच ऑफ काय म्हणतात ते त्यांच्याकडे बघून कळत होतं. आणि माणूस म्हणूनही फार ग्रेट. तर अशा स्मिता ताईंबरोबर मला काम करायला मिळालं. चित्रपटाच्या दरम्यानचे काय अनुभव? खूपच. पहिले 4-5 आठवडे 3च सेंटर लावला होता, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी. 5वा-6वा आठवडा पण मला वाटतं ठीक होतं बुकिंग, फारसं बुकिंग म्हणजे पहिल्या दिवसापासून नाही, अजिबात नाही. पण कोंडके प्रोडक्शनचा, कोंडके बॅनरचा म्हणून तो 51 दिवस करायचा आणि सिनेमा काढायचा असं ठरलं होतं. म्हणजे कोणत्या प्रोडक्शनच्या मनाने तो त्या मनाने फ्लॉपच म्हणायचं, कारण दादाजी सिनेमे एवढे चाललेले आणि तेही डिस्ट्रीब्युशन विजय कोणकेने केलं होतं. खरं तर ह्याचंही मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन विजय कोणकेने उत्तम केलं, तरीही तो सिनेमा फारसा चालला नाही. पण 7व्या का मला वाटतं म्हणजे 6व्या आठवड्यात असेल की 51 दिवस व्हायच्या आधीचा आठवडा सिनेमा धो चालायला लागला की 3 सेंटरची, मग 5 झाली, 7 झाली, हळूहळू अख्खा महाराष्ट्र, म्हणजे आता एकदम 100 थिएटर्समध्ये सिनेमा लागतो, त्यावेळी तो हळूहळू 100-200 थिएटर्समध्ये लागला होता महाराष्ट्रात. आणि हिंदी सिनेमे पण त्याच्या पुढे पाणी देत नव्हते, खरंच सांगते. जत्रांमध्ये पण हा सिनेमा एवढा चालला की संजय, मी नंतर जेव्हा मी निर्माती झाले तेव्हा सिनेमे घेऊन जत्रांमध्ये गेले होते, त्यावेळी ते जत्रांचे टेंट ओनर मला सांगायचे, ताई आम्ही या सिनेमामुळे म्हणजे आम्हाला पैसे मोजायला वेळ नसायचा, आम्ही असे म्हणजे अख्खी जत्रा रिकामी आणि माहेरच्या साडीच्या इथे सगळी जत्रा भरलेली असायची आणि आम्ही असे गोणीमध्ये पैसे कोंबायचो की मोजायलाही वेळ नसायचा. आणि त्यावेळी तिकीट 2 आणि 3 रुपये होतं. त्या काळात त्या सिनेमाने 14 कोटी बिझनेस केला, म्हणजे थिएटरमधला बिझनेस आणि जत्रांमधला वेगळा. म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन आता 27 वर्षानंतर किती झालं असेल, जवळजवळ 450-500 कोटी. त्यामुळे मला अगदी सांगावंसं वाटतं 450-500 कोटी आजच्या व्हॅल्युएशनने सहज झालं. त्यावेळेला काही कानाला खडा लावला की नाही? इतकं सगळं चांगलं झालं पण तरी काहीतरी असतंच नाही. कधी कधी कानाला हा खडा लावला की मी संजय की कधीतरी स्क्रिप्ट आवडलं, चांगला रोल मिळाला, बॅनर चांगलं असेल तर नुसतं पैशासाठी किंवा मानधनासाठी अडवायचं नाही. चांगली भूमिका आली तर कधी कधी त्या गोष्टी दुय्यम धरून भूमिकेला न्याय देण्यासाठी काम करायचं. हा कानाला खडा. पडद्यावरती एक अत्यंत सोज्वळ, घरंदाज गृहिणी, पत्नी, पण मग प्रत्यक्षात तेव्हा पत्नी होतात कोणाच्या का नुसतंच कुमारी अलका कुबल? कुमारी अलका कुबल होते. अलका आठले सिनेमानी प्रोत्साहन दिलं का आता आपलं वाटलं आपण एक लग्न करायला पाहिजे? नाही, थोडे मध्यमवर्गीय घरातले संस्कार होते की वेळच्या वेळेवर लग्न झालं पाहिजे, वेळच्या वेळेवर मुलं झाली पाहिजेत, हे होतं. आणि तेवढ्यात समीर आठले माझ्या आयुष्यात आले. आम्ही अरुण गोडबोले यांचे बरेच सिनेमे केले, NS वैद्यस डिरेक्टर, आणि त्यावेळी समीर सूर्यकांत लवंदेंबरोबर काम करत होते आणि आमच्या दोघांची त्या निमित्ताने ओळख झाली आणि हळूहळू नकळत का होईना आम्ही प्रेमात पडलो. आणि माहेरच्या साडीनंतर जवळजवळ मला वाटतं 6-8 महिन्यांनी किंवा वर्षभराने लग्न केलं असेल. अलका आठले झाले. पण मग पडद्यावरती समोर इतके लोक असताना एक पडद्या मागचा माणूस, तो सुद्धा अर्धा कॅमेऱ्यातनं झाकलेला, एकच डोळा दिसतोय, कसं काय पसंत पडलं? का तो एक डोळा कायम मिटावा लागतो त्यामुळे
त्यांनी काही तो सिग्नल दिला असं वाटलं तुम्हाला? नाही नाही अजिबात नाही असं. पण काय माहिती नाही, आमची समीर बरोबर त्यावेळी विवेक देशपांडे पण होते, राजू चिटको होते, असं आम्ही खूप मित्र सगळ्या होतो. किशोरी शाणे आमच्या बरोबर असायचे, असे बरेच जण होतो. पण काय माहिती समीर मनापासून आवडायला लागला, त्यालाही असेल. पण समीरने मला संजय कधी शेवटपर्यंत विचारलं नाही की अलका आपण लग्न करायचं का. मीच शेवटी विचारलं, अरे माझ्या घरातून म्हणतायत ही तू याच्याबरोबर फिरायला जातेस, लग्न कधी करणार आहात ते तरी सांगा. मग म्हटलं अरे लग्न कधी करायचं. मग समीरने आपल्या घरातही सांगितलं, माझ्या घरात भेट झाली. आणि माझ्या आईचा थोडा विरोध होता की इंडस्ट्रीतला नवरा नको होता, बाकी काही विरोध नव्हता. पण ती म्हणाली नाही, दोघंही इंडस्ट्रीतले, हा आपला बराच नशिबाचा खेळ आहे, सक्सेस मिळाला तर मिळाला, नाही तर नाही. तर पण तिला जेव्हा समीरची फॅमिली भेटली, मी पण तिला कन्व्हिन्स केलं की असं नाही, सातत्याने करतोय काम, बघू पुढे, शेवटी कुठेही गेलो तरी नशीब आहेच आडवं आलं तर. आणि ती कन्व्हिन्स झाली आणि लग्नाला हो म्हणाली. आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच जणांना समीर त्यांचा मुलगा वाटत नव्हतं, घरजावई झालो, जावई वाटत होता, की वाटत होते हा समीर घरजावई म्हणून राहतोय की. एवढं माझ्या सासू सासऱ्यांशी बॉन्डिंग होतं आणि खूप चांगले होते म्हणून. नाही पण आता तर मी म्हणेन की आईचा चांगुलपणा म्हणा किंवा अलकाचा, की आज सगळं तिला आंघोळ घालण्यापासून, तिला भरवण्यापासून सगळं जे काय आहे ती अलका आज करते आणि प्रेमाने करते. मग ते आज खरोखर मलाच कधीतरी असे हे वाटतं की ती खरोखर माझी आई आहे का तिची आई आहे. नाही, मला असं वाटतं की मला तसंही वृद्धाश्रम वगैरे ही कॉन्सेप्टच संजय पटत नाही. म्हणजे ज्याचा नाईलाज असेल तर ठीक आहे की कोणीच बघायला नाही म्हणून, पण आई वडिलांना आपण बघत नाही, आपलं कर्तव्य करत नाही. इथेच मला वाटतं की आपलंही कधीतरी म्हातारपण येणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. आपण अनेक लोकांच्या लग्नाला जातो, दुसऱ्यांच्या लग्नाला जातो, कधी वरातीत जातो, कधी अगदी बाजूला असतो. हो, मी माझ्या बायकोच्या लग्नाला गेलो. हो, आणि एक नाही बरीच हे झाली आणि बरीच लग्न पण मी शूट केली आहेत. हा किस्सा होता की कोल्हापूरला आम्ही शूट करतोय 2 वेगवेगळ्या फिल्मचे. समोर एकाच हॉटेलमध्ये अगदी समोरची रूम मी घेतली. मी तिथे त्याच हॉटेल माझी रूम ठरलेली त्या हॉटेल मधली की हॉटेलवाले अलका येणारे, ही रूम त्यांची. आणि मी तिच्या बरोबर समोरची रूम मला हे, आणि मी खुश भेटेन उतरलो तिथे आणि पळत गेलो होतो. ती शूटला गेली होती, माझं नाईट शूट. ती आली तर आला माझं नाईट शूट. असं ते 4-5 दिवस असं आमचं हेच सुरू. हॉटेलवाला मॅनेजर तो किल्ली देता, मॅडम अभी गई, त्याला विचारायला आहे. आणि मी म्हणलं आता शक्य नाही, बरं निघायचं वेळ आली माझी. मी म्हटलं आता भेटल्याशिवाय, कुमार सोनी डिरेक्टर होते, म्हटलं मी 2 वाजता काही झालं तरी मी निघणार, अलकाला मी आज भेटणारच. आणि तिकडनं 32 किलोमीटर कुठेतरी एक गावात तिचं शूट सुरू होतं. मी गेलो तिथे. मी गावात पोचलो त्यावेळेला सनई चौघड्यांनी माझं स्वागत झालं. आत गेलो तर लग्नाचा सेट लागला होता. ती बसली होती, ती आली तोपर्यंत मॅडम सेट शॉट रेडी आहे, गेली. आणि तिचं लग्न मी जवळजवळ 2 तास बघत होतो. एक म्हणजे मम्मीला आम्ही म्हणतो की ओसीडी असल्यासारखं आहे तिला, की ती प्रत्येक गोष्ट साफ करते किंवा खूप रिस्पॉन्सिबल आहे. जसं घरात ना पाऊल ठेवलं ती चप्पल घेऊन शिवराकमध्येच ठेवणार, तर तिला प्रत्येक गोष्ट. आणि मी अजिबात तशी नाही आहे. तर हा एक कानाला खडा लावते की मी हिच्यासारखी वागीन, कारण नाही तर मीच प्रॉब्लेम मध्ये येते, कारण मला गोष्टी मिळत नाहीत. मला असं वाटतं की शिस्त असावी घराला. म्हणजे आपले कपडे पण म्हणा जागेवर ठेवावेत, आणि ती वस्तू जागेवर ठेवली की पुढच्या वेळी शोधावी लागत नाही, जागेवर ठेवली की लगेच मिळते. म्हणजे त्यामुळे मला स्वच्छता लागते. मी घरात असले की सगळं साफसफाई 15 दिवसाने, म्हणजे माझं स्वतः लक्ष असतं. आल्या मी असे कुठनंही आउटडोअरवर आल्यावर म्हणजे असं, म्हणजे आउटडोअरवर येणार त्या दिवशी आम्ही सगळं साफ करून ठेवतो. त्याच्या आदल्या मला तेच कळतं की घरात त्या मावशीतपासून आमच्या जे काय आहे ती साफसफाई सुरू होते, म्हणजे उद्या अलका येते. कानाला खडा हा पण एक आहे की कुठे शॉपिंगला वगैरे गेलो, लोक येतात विचारतात तुम्ही अलका खूप अलका, तर ही म्हणते नाही. ते म्हणतात नाही आम्ही तुम्हाला बघितलंय, तर म्हणते नाही, ऐकतच नाही. आणि मग एकदा आम्ही असंच गेलेलो, ती मुलगी विचारते तुम्ही अलका कुबल, नाहीच करत होती. आणि शेवटी 5 मिनिटांनी तीच मुलगी दुसऱ्यांचे फोटो काढत होती हिच्याबरोबर. तो त्रास वाचावा म्हणून मी बरंच. आणि बार्गेनिंग हा एक किस्साच आहे. बार्गेनिंग असं अलकाची बहीण खूप बार्गेन करतं. मी म्हटलं तू का नाही करू शकत बार्गेन, बघूया तू प्रयत्न करून. ईशानी लहान होती आणि मला दाखवायला गेली बार्गेन मी करू शकते मार्केटमध्ये.
आणि गाडीमध्ये कुठेतरी तिची चप्पल पडली का काय मिळेना. म्हणलं ती चप्पल तिथे आहे घे. अलका घ्यायला गेली की कितने में ते स्टॉलमध्ये, कारण घरीच निघालो होतो. अलका म्हणे पटकन इथे कुठेतरी घेऊ. आणि तो त्यांनी काहीतरी सांगितलं होतं 30-40 रुपयाला काहीतरी ती तेव्हाची ती स्लीपर होती. नहीं 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 हमको 20 रुपये में दो. मला सांगते तो मॅडम ये आपको शोभा नहीं देता है. पटकन पटकन 40 दिले आणि गाडीत बसली निघालो. तर आपण आता यांचा निरोप घेऊया, कारण आत्ता ह्याची फ्लाईट आहे आणि ती विमान चालवायचं आहे आणि वेगात चालून आपल्या आईचं नाव राखायचं आहे, अजून वाढवायचं आहे. किंवा मी इथे आल्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. आणि हा, तुमच्या घरच्या कामामध्ये तुम्हाला मदत करणारी तुमची जी कामवाली आहे तिला तुमच्याबद्दल काहीतरी म्हणायचंय. काय कानाला खडा लावलाय तिने देव जाणे. नमस्कार ताई. आता मला इथे कामाला लागून तुमच्याकडे कमीत कमी आता 3 वर्ष पूर्ण होत आहे. तर मला इथे कामाला लागल्यापासून मला असं काही वेगळं काही वाटत नाही. मला तुम्ही घरातल्यासारखं सांभाळून घेताय आणि मला खाण्यापिण्याबद्दल तुम्ही एक दुसरापणा करत नाही. शिवाय माझ्या तब्येतीकडे पण तुम्ही लक्ष देताय. तर मला खूप इथे आवडतं. तुमचा स्वभाव खूप मला आवडला. तुमच्या घरातली माणसं मला आवडली. शिवाय दुसरी गोष्ट मला टी व्ही बघायला आवडतं. तर संध्याकाळी तुझ्यात जीव रंगला सिरियल असतं ते तुम्ही मला आवडीने बघायला देता लावून. तर मला खूप बरं वाटतं. आणि शिवाय दुसरी गोष्ट माझं काय काम असेल ते तुम्हीच करताय. तर मला करायलाच देत नाही तुम्ही. तर मला पुढचं पण सिरियल बघायला तुम्ही द्या. माझ्या नवऱ्याची बायको, चला हवा येऊ द्या, हे पण मला बघायला दिलं तर बरं होईल ताई. चालेल ना ताई? माझं काम आणि किचन तुम्ही सांभाळाल ना? सुरुवात मी अशी करतो की अलका आणि समीर हे माझ्यासाठी एक आयडियल सुपरस्टार कपल आहे. म्हणजे एक टॉपचा कॅमेरामॅन, एक टॉपची हिरोईन यांच्या सानिध्यात मी पुण्याहून येऊन करिअरला सुरुवात केली. आणि आज जे मुंबईत आहे किंवा गेली 30 वर्ष मी मुंबईत आहे, एवढं करिअर केलं इतके वर्ष, त्याच्यामध्ये त्यांचाच मोलाचा भाग आहे. याचं कारण मुंबईतल्या घर मिळवून देण्यापासून ते मुलांच्या शाळेतल्या ऍडमिशन पर्यंत या दोघांनी हे काम केलेलं आहे. तर मी त्यांचा शतशः ऋणी आहे. हे सगळ्यात आधी. जेव्हा मित्र असतो तिथे ऋणी वगैरे मला असं वाटतं हा शब्दच येत नाही. आणि अनेक सिनेमे, मला वाटतं 20-22 सिनेमे हिरो हिरोईन म्हणून केले. आणि इथपर्यंत की आता लग्नानंतर सुहागराजचे सीन आपण काढून टाकूया इथपर्यंत आम्हाला कास्ट केलं. म्हणजे असं की मला वाटायचं की आता सुहागराजचा सीन काहीतरी आपण तयारी करूया, नंतर आता काय काय एक्सप्रेशन द्यायचे वगैरे असे असताना ती मला फोन करायची, अशोक तू स्क्रिप्ट वाचलीस? म्हटलं हो. अरे काय वेडेपण आहे सुहागरात वगैरे तुला काय. म्हटलं अगं चांगलं आहे ना, तसे सीन क्लोजअप वगैरे असतील. नाही नाही वेडावेडेच काय, आपली वय काय झाली आता. बरं आम्हाला मला टेन्शन समीरचं किंवा पोरांचं असायचं, कारण माझ्या समोर लहान लहान मुलं ती आणि समीर माझा मित्र. बरं एकत्र बरेच वेळेला हा कॅमेरामन, ही हिरोईन, मी हिरो. नाही म्हणजे कधी कधी वाटायचं की निर्मात्यांना पोस्टर्स पण करावी लागणार नाही, तेच डिझाईन चालेल. आम्ही एकत्र. तर मग मी म्हणायचो अगं पण अलका आपण काय करणार, आपण इंटरफेअर करायचं नाही ना. नाही नाही एक काम करूया, 2 दिवस थांब, कट टू मला एक स्क्रिप्ट यायचं घरी. त्याच्यात मी बघायचो नेहमीची एक टीम होती. मोहन जोशी वडील, नंतर मुलीचे वडील रवींद्र बेर्डे, दादा बेर्डे आणि आनंद अभ्यंकर आमचे मित्र. हे सगळे अशी ठरलेली टीम, ती एक सुपरहिट टीम ठरली होती. आणि मग मी वाचली स्क्रिप्ट, म्हटलं क्या शार्प, म्हटलं डोकं आहे, म्हटलं हिचं कसं काय. तर सुरुवातच अशी होती की लग्न सुहागरात वगैरे काय नाही. दादा बेर्डेंचं एक भाषण आहे की हा माझा शंकर लहानाचा मोठा झाला, आजपर्यंत नाही लग्न केलं नाही, या कुलकर्ण्याच्या पोरीसाठी थांबलाय गेले 15 वर्ष. त्या सगळं क्लिअर झालं, सगळं क्लिअर. त्यामुळे सगळं रायटिंग बिटिंग रेडी, त्यामुळे मी सेफ व्हायचो. आता प्रश्न येतो कानाला खडा. अलका बरोबर मी अनेक सिनेमे आणि मॅक्झिमम आउटडोअर केलं. मग निर्मात्याचा फोन यायचा, सर तुम्ही कसे निघताय? म्हटलं मी काय त्यावेळेला पहिल्यांदा सुरुवातीला एवढ्या काही AC-BC बसेस नव्हत्या, ट्रेननी येतो काय. अलका ते गाडी काढतायत तर त्यांच्या बोया, म्हटलं हरकत नाही. पण तोपर्यंत एवढा परिचय नव्हता. निघालो. आता ह्यांच्या ज्या थोरल्या भगिनी आहेत बेबीताई, ज्या प्रसिद्ध आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, हे यांचे मॅनेजर सर्व आहेत. हे डिपार्टमेंट पासून सगळं, अलकान कुठे जायचं कुठे बसायचं सगळं ती सांगणार. तर त्यापुढे आणि ही बाजूला आणि मागे मी बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. निघाल्यानंतरचं ते कॉन्व्हर्सेशन फार इम्पॉर्टंट असायचं.
अलकाची स्पीड म्हणजे आपण जसा एक्सलेटरवरती असा पाय देतो ना, असा असा करत आपला एक स्पीड वाढतो. ही सुरुवातच करते धप इकडेच. बेबी ताईला मी बघितले गाडीत बसलेलं असताना, अगं अगं अलका 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 ट्रक येतोय, अलका ट्रक येतोय, अशी कंडिशन. मग ते तिचं बघून मी दोन्ही पाय मागे वर घ्यायचो. अलका अलका थांब, अरे काय रे घाबरू नका, बरं इथपर्यंत ठीक आहे, असं तरी चालवेल ना. ती मागे बसून, तू किती रे घाबरतोस, अगं पुढे बघ, नाही घाबरत मी, पुढे बघ. असे अनेक किस्से घडत असताना ह्यांचं संभाषण, अलका अलका ट्रक येतोय, मग काय तू मला काय बैलगाडी दिसते, इथून यांची सुरुवात. पण स्पीड मध्ये कमी नाही काही. नाही स्पीड मध्ये काय नाही. बरं आता समजा हिची गाडी चालली ना, अशोक तुम्हाला फॉलो कर, मी गाडी घेतली, मी फॉलो करतोय, अलका कुठे गेली, अलका एक बारकीची गाडी झपझप करत कुठे गेली, अरे गेली काय गाडी, हा नंबर चेक करूया, पुढे जातोय जातोय जातोय, ही पोचलेली. बरं तेव्हा काय मोबाईल नाही कॉन्टॅक्ट करायला. हा असा प्रवास एकंदरीत. आणि मग मी ठरवलं की आता आपण एक गाडीत नको बसायला. कट टू एक किस्सा असा झाला की नाशिकला आम्ही शूटिंग संपवलं आणि प्रसाद ओक, मी, रवींद्र बेर्डे आणि अलकाजी. अशोक बरं, अलका आमचा बॉस, कळलं. अशोक तुझं पॅकअप, अरे अनिल डायरेक्ट ह्याचं झालं, अशोक चल बॅगा भर आपल्या मुंबईला. हो हो जाऊया. म्हणजे ते सगळं ठरवून फुल ताबा, तुझं झालं रेडी, आणि उगीच वेळ काढत बसू नको, ते ह्याला इस्त्री कर त्याला इस्त्री कर, पटपट रेडी कर, आपल्याला निघायचंय. अलका म्हटलं हो आपण, आणि काहीतरी हे सांगू नको काढणं, आपल्याला जायचंय. आता एक नाशिकहून आता तरी रोडबीड झाले, तेव्हा कमीत कमी आपण 5-5.5 तास धरूया नॉर्मल. तर दादा बेर्डे ना, तर प्रसाद मला म्हणाला, अशोकराव चला चला अलकाताई सोडतायत, थांब ना बाळा. म्हटलं आपण आज मुक्काम करू, उद्या सकाळी आपल्या प्रोड्युसरने पैसे दिले त्याच्याने आपल्या गाडीने जाऊ. आता तू कशाला जातोस, नाही तेवढ्या ताईंबरोबरच्या गप्पा एक्सपिरियन्स, मी तुला सगळे एक्सपिरियन्स तुला सांगतो, आता तू थांब राजा. पण ती वेळ अशी होती की रवींद्र बेर्डे म्हणाले, अरे नाही नाही मी घरी बायकोला आता फोन करून सांगणार आहे. म्हटलं काय, आम्ही आत्ता पोचू म्हणे 12 वाजेपर्यंत. ही काहीतरी एक 6:30-6:45ची गोष्ट असेल. पॅकअप झालं, पटापटा बॅगा रेडी होत्या. मी म्हटलं दादा ऑल द बेस्ट. बरं जाताना एवढं पण बोललो मी त्यांना, दादा कानात, रही बहार तो फूल खिलेंगे, रही जिंदगी तो फिर मिलेंगे. दादा मला म्हणते थोडेसे नर्वस झाले, अरे असं काय जाताना बोलतोयस हा. तर मी म्हटलं अरे तसं नाही म्हटलं दादा, पण एक आपण म्हणतो ना की आपण एक अशी शेरो शायरी वगैरे. बरं बरं मी निघतो, तुझा काय घरी निरोप काही देऊ नका, तुम्ही व्यवस्थित पोचा आणि मला कळवा. कट टू गाडी निघाली, दादानी फोन केला रिसेंट. तर फोन केला, वहिनी म्हणाल्या की कुठपर्यंत कधी निघालात, आता 6:30 वगैरे. अरे बापरे, मी तुम्हाला 12:30-1 तरी होतील, ट्रॅफिक वगैरे लागला तर 2. तर जेवायचं काय करू, नको नको आम्ही रस्त्यातच काहीतरी खाऊ. हा संभाषण शेवटचं झालेलं होतं त्यांचं. त्याच्यानंतर कट टू 10 वाजता गोरेगावला हे लोक होते 3 तासामध्ये. तर दादांचे तसे डोळे थोडेसे मोठे. हा मला त्यांनी तो किस्सा सांगितला की अरे अशोक काय झालं, ते विपश्चना करतात ते कुठलं आपलं नाशिकला, इगतपुरी. हा इगतपुरी, तिथं धुकं होतं. बरं अलकाला धुकं किंवा हे फॉग लाईट काय गरज, काही नाही, तर तिची स्पीड हे कायम. तर अलका निघाली, तर काय झालं, साईडला तिकडे दरीचे इथे ड्रम लावले होते असे साईडला. अलकाने जे रापकन वळवली, तो अख्खाच्या अख्खा ड्रम उडाला आणि तो ह्याच्यावर पडला बॉनेट धूमकन बाजूला. तर दादा डोळे मोठे करून बसलेच होते असे. अरे ते मला म्हणाले, अरे मला वाटलं 1 मिनिट बेबी ताईच पडले. सुरू करायच्या आधी मला असं कळलं ह्या शो मध्ये तुम्ही, मला सई तामणकरने सांगितलं स्पेशली फोन करून की ह्या शो मध्ये तुम्ही फार कठीण कठीण प्रश्न विचारता आणि कोड्यात टाकता लोकांना. आणि तर मला आधी कॅमेरा समोर सगळ्यांना सांगायचंय की हा जो माणूस इकडे बसलाय त्याची बायको मला राखी बांधते, तो मैं इसका साला हूं. आणि बायकोचा भाऊ, आलं लक्षात, आलं लक्षात, आलं. सारी खुदाई एक तरफ. मग काय काय जमलं नाही म्हणून तू शेवटी दिग्दर्शनात आला. असं काही बरं नाही, म्हणजे असा प्रश्न जनरली तुमचं इथे कसे वळलात तिथे कसे वळलात असं विचारतात, आणि बरेच वेळा ते लोक वळत नाहीत ना, ते सरळ जातात. म्हणून विचारलं काय काय जमलं नाही म्हणून तू. नाही, एकदम मला क्रिकेटर होता आलं नाही, प्रोफेशनल क्रिकेटर होता आलं नाही. त्याच्यानंतर डिरेक्टर तर कधीच व्हायचं नव्हतं मला. मला ऍक्च्युली व्हायचं होतं ऍक्टर. मी ठाण्याला राहायचो
आणि आमच्या ठाण्याला गडकरी रंगायतन नावाचं एकच थिएटर आहे. तर मी ॲमेच्युअर नाटकांमधून कामं करायचो आणि त्यावेळी जेव्हा जेव्हा प्रयोग असायचा ना रंगायतनला, तर माझे काही आयडॉल्स होते. त्यातला एक आयडॉल होता विनय आपटे आणि दुसरा आयडॉल होता संजय मोने. सो अरे बापरे, हे जरा फार बरं नाही पण तुला सांगू का, त्यावेळेला आपली ओळख नव्हती म्हणून, कारण मी स्वतः विनय आपटेचा फॅन होतो. हो. त्यामुळे तुला थेट विनय आपटेचा फॅन झालं असतं तर एक नाव बाजूला झालं असतं, एक प्रवास कमी नाही, झाला पण असता. विनय आपटेंचा पण मी डायहार्ड फॅन होतो. म्हणजे मी तुमच्या दोघांसाठीच फक्त रंगायतनला यायचो. मी पण प्रेक्षक काय आमच्यासाठी एवढे फार वेळेला आले नाही आमच्या दोघांसाठी. वेगळेच लोक नटांच्यासाठी यायचे. नाही नाही नाही, असं नाही. तुमच्यासाठी यायचे सर, आणि डेफिनेटली यू गाईज वर रॉकिंग. मला आठवतंय की मी एकदा एका राज्यनाट्य स्पर्धेमध्ये तुला अभिनय करताना अरे पाहिलं होतं आणि सर. चांगलं काम होतं, किती छान. मला अजूनही मग आठवतं. इतकं चांगलं काम करण्याला हल्ली बरंच काही म्हणतात. राज्यनाट्य स्पर्धा झाल्यानंतर बहुतेक वेळेला असं होतं की मग आपण व्यावसायिक नाटकात काम करायला लागतो. मग पुढे काय होतं ते होतं. मग व्यावसायिक नाटक वगैरे केलंस की नाही एखादं? हो, मी चार चौघी नावाचं एक नाटक होतं. चंदू सर डिरेक्ट करत होते आणि त्यावेळी खूप मेजर स्क्रीम सारखा असतो. वंदनाताई, दीपाताई, प्रतीक्षा लोणकर, आसावरी जोशी, प्रबोध कुलकर्णी, सो सुनील बर्वेची रिप्लेसमेंट मी करायचो. त्याच दरम्यान असं झालं ना की जेव्हा मी चार चौघीमध्ये काम करत होतो आणि मला ऍक्टर व्हायचं होतं, तेव्हा स्वानंद किरकिरे आपला, त्याचा काका डबू किरकिरे, तर डबू त्यावेळी खूप प्रोडक्शन्स करायचा, प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून, तो पण ठाण्याचाच. तर तो मला एक दिवस म्हणाला की शूटिंग करेगा मेरे साथ. म्हटलं हाँ मेरे भाई क्यों नहीं करेगा, एक दिन का काम है. तर त्याला असं वाटलं मी एक दिन का काम ना बोलूंगा. म्हटलं एक दिन का काम मैं क्यों ना बोलूंगा, मेरे को तो मी तर आयुष्यात शूटिंग पाहिलंच नव्हतं. तर मी म्हटलं हा डबू मैं करेगा. तर मला उभं केलं गिरीश घाणेकरांसमोर आणि सर मला म्हणाले अरे नाही रे, बडा लडका चाहिए रे, ये बहुत छोटा है. म्हटलं पहिल्याच दिवशी रिजेक्शन आलो आणि रिजेक्ट केलं मला. म्हटलं आता इथून परत ठाण्याला जायचं ना. तर मग मी सरांना रिक्वेस्ट केली, म्हटलं सर मी पहिल्यांदा शूटिंग बघायला आलोय, तर मला शूटिंग बघू द्याल का. आणि ना मी सर शूटिंग बघत होतो. तर शूटिंग बघताना ना मी एक गोष्ट नोटीस केली की एक माणूस होता स्टाइलाइज कपडे पहन के, असं चेक शर्ट, कार्गो ट्राउजर, फिर इधर एक मीटर, हॅट, आणि मग ना एव्हरीवन, म्हणजे राईट फ्रॉम स्पॉट बॉय टू लाईट बॉय टू अशोक मामा, एव्हरीवन वॉज कमिंग टू हिम. दादा गुड मॉर्निंग, दादा इसको ये करूं, दादा आप चाय लेंगे, दादा मैं ये करूं. तो मैं डब्बू को पूछा, मैं डब्बू ये कौन है यार. डब्बू बोला ये कैमरामैन है. भाई अपने को तो ये बनने का है ना, अपने को ये बनने का है. मला सेटवर गेल्यावर मला लोकांनी विचारलं दादा ये करू, दादा वो करू, आणि आय डिसाइडेड. आणि त्याच्यानंतर समाव मला कामं मिळाली अप्रेंटिस कॅमेरामॅन म्हणून. उभं राहायचं नुसतं, बाकी काय करायचं नाही, फक्त लाईट उचलून ठेवायचा, याची बॅग उचल, त्याच्यासाठी खुर्ची आण, दादा गेले पान लेके आओ, हे सब मैंने किया. ओके. आणि त्यावेळी मी इंजिनियर झालो होतो. ओके. तर बऱ्याच वेळा असं व्हायचं की एक आतला एक सेल्फ रिस्पेक्ट असतो ना, तो असं म्हणायचा की अरे इंजिनियर आहेस वेड्या, हे काय करतोयस, असं बऱ्याच वेळा व्हायचं. आणि त्यावेळी शिव्या पण खूप खायला लागायच्या. त्यावेळी ॲज अ कॅमेरामॅन तुमच्या हातात तो रॉड असतो ना कॅमेराचा, पॅनिंग रॉड, तो हातात येणं ना ही एक खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे इट इज लाईक अन अचीवमेंट. यू आर द किंग ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं ना की दॅट मॅन वॉज स्टँडिंग विथ स्टाईल, तर त्यात ऍक्च्युली हा रिस्पेक्ट कॅमेरामॅनला नसतो, त्या रॉडला असतो. नो, ज्याच्या रॉड आहे ना तो किंग असतो. जेव्हा आम्ही डेटिंग करत होतो, मी रुईया कॉलेजला होते, आमच्याकडे पैसे सुद्धा नसायचे, तेव्हा आम्ही नेहमी विचार करायचो की कुठे जाऊन बसूया, जरा गप्पा शप्पा मारूया. तर कट्ट्यावर बसायचं एक. आणि एका दिवशी माझा बर्थडे होता, आम्ही 5 गार्डनला जाऊया असं ठरवलं. आम्ही तिथे गेलो, संजयने मला गिफ्ट दिली आणि 10 मिनिटं झाली असतील, एक हवालदार आला तिथून. हवालदार आला आणि तो आम्हाला विचारायला लागला, तुमचं ID कार्ड काढा, कुठून आलात तुम्ही, हे काय करता इकडे बसून. तर आम्ही खूप घाबरलो आणि मी ऑलमोस्ट टीयर्समध्ये होते. तेव्हा संजयने मला इशारा केला, तू इथून पळ आणि एवढी जोरात पळ, परत मागे वळून बघूही नकोस. आणि आम लाईक, हाऊ कॅन आय लिव्ह यू हिअर अलोन विथ हिम. ही सेड नो नो, नथिंग डुईंग, जस्ट रन, जस्ट गो. आणि हवालदारला सांगितलं, जरा तिला ना तिथे जाऊन जरा तिला जाऊ द्या पुढे.
तर हवालदार वॉज ऑल्सो आय थिंक ही जस्ट वॉन्टेड टू स्केअर अस. तर तो म्हणाला ठीक आहे तुझं ID कार्ड काढ. आणि मी तिथून जी पळाले 15 मिनिटं, आय डोंट नो वेअर आय वॉज रनिंग. मी स्टेशनजवळ गेले आणि 15 मिनिटानंतर संजय केम आणि मला एवढं चांगलं वाटलं बघून. आणि आय सेड काय झालं? ही सेड नाही, मी त्याला अशी गोली दिली आणि सॉरी वगैरे खूप म्हणालो आणि मी पण असा पळालो तो पकडूच शकला नाही मला. आणि आफ्टर दॅट डे आम्ही कानाला खडा लावला की कधी आम्ही गार्डनमध्ये जाऊन बसणारच नाही दोघी. संजयला ना कधी एकटं जेवायला आवडतच नाही. तर अँड ऑल द मोर जेव्हा वेन ही इज अ लिटल डाऊन अँड अंडर किंवा खूप थकलेले वगैरे असतील तेव्हा देन ही फील्स की मला ना जेवणच नको आहे, मला काही दिलं तरी चालेल, दाल भात दिली तरी चालेल. तर ॲट सच टाइम्स असं मी खूप वेळा ह्या करून बघितलंय की इफ यू कॉल 1 or 2 फ्रेंड्स, मित्र कोणीही असू दे, कुठलाही मित्र असू दे, जर 2 मित्र आली ना तर घरी जेवण एवढा चांगला जातो, म्हणजे एवढा खपतो की अजून मला बनवायची गरज लागते. तर कानाला हा खडा मी लावलाय की whenever he is lonely, whenever he is depressed किंवा whenever he is just simply sad, तेव्हा घरी 2-3 माणसांना बोलवायचं, आपण एक छोटीशी गेट टुगेदर पार्टी किंवा फक्त जेवून गप्पा मारून जेवायचं अँड he'll be the happiest. So this is my most experience. काय कानाला खडा लावला असेल तू गार्डन मध्ये? हो ऍक्च्युली मग तो कानाला खडा एवढा असा लावला आहे की अजूनपर्यंत आम्ही गार्डनमध्ये किंवा असं कुठे पब्लिक प्लेसमध्ये फार जात नाही, कारण त्यावेळी आम्ही जेन्युअनली घाबरलो होतो. अच्छा, हे झालं गार्डन मध्ये न जाण्याचं. तुझ्या बायकोने सांगितलं की एकटा जेवत नाही. काय आहे म्हणजे एकटं काय का नाही जेवत म्हणजे? नाही ऍक्च्युली माहिती नाही मला, पण मी असा खूप मैं अच्छा दोस्त हूं यु नो. आणि मला असं आवडतं घर भरलेलं असेल, सगळेजण असतील आणि मग गप्पा मारत आपण जेवतोय किंवा गप्पा मारत काहीही करतोय, ते गप्पा मारत एकत्र मिळून करतोय. व्हॉट एव्हर वी आर डुईंग इट टुगेदर. तर मला ते खूप आवडतं. आता ह्यांची काय ओळख करून द्यायची? सगळे ओळखतात त्यांना. उमेश जाधव, पुष्पांग गावडे. तर आता एकेकाची ओळख करून देतो. सो आधी पुष्पांगची ओळख करून देतो. मी ज्यावेळी इंडिपेंडंट कॅमेरामन झालो तेव्हापासून पुष्पांग माझ्याकडे असिस्ट करायला लागला. आणि मला पुष्पांगचं एक आठवत आहे, आमच्या अख्ख्या सिनेमॅटोग्राफर्स टीमने एक कानाला खडा लावला की पुष्पांगला ट्रॉलीवर क्रेनवर बसवायचा नाही. तो कधी फोकस करायला बसला, कधी ऑपरेट करायला बसला तरी आयदर ट्रॉली पडते किंवा तो पडतो. सिनेमा चालतो ना. आणि दुसरा उमेश, लोक सगळे त्याला युजे म्हणून ओळखतात, खूप मोठा कोरिओग्राफर आहे. पण सर अनकंडिशनल मैत्री कशाला म्हणतात ना, ती ही आहे. म्हणजे लोक आम्हाला नवरा बायको म्हणून चिडवतात, ओळखतात. पण उमेशने पिक्चर करो न करो, उमेशने गाणी करो न करो किंवा वाईस वर्षा मी फिल्म्स करो न करो किंवा काम चाललेलं असो नसो, आमच्या मैत्रीत ते कधीच येत नाही यु नो. ते विषय पण नसतात आणि त्या अपेक्षा पण नसतात. हे सगळं झालं, पण त्यांचे आहे काहीतरी तुझ्या बाबतीत काना, म्हणजे आज विचारात ते होऊन जाऊ दे एकदा. हा नाही बरोबर बोलतो ना. शो संपल्यावर आपल्यालाच जायचंय. तू बोलच. माझ्या मित्राची नेहमी एक लाईन असते, आय एम ऑन डाएट. मी बारीक आहे याच्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. सायकलिंग केलंय त्यांनी, त्याच्यासाठी क्रिकेटचं काहीतरी नवीन वेळ आहे त्याचं, जे त्याचं कदाचित स्वप्न असेल एकेकाळी. क्रिकेट खेळला, जिम मध्ये केला आणि लोकांना ऑलवेज कन्व्हिन्स करत असतो की मी बारीक आहे. पण माझ्या मित्रा तू बारीक नाही आहेस, तू आहेस तसाच आहेस. उसको है ना मतलब जवानी की मतलब बड़ी तलब लगी थी बीच में की मी 28 है, छे मी कुठे एवढा वाटतो, मी 25. म्हणून आताचं हे जे रूप आहे ना, हे जे रूप तुम्ही ना रिवाइंड करून बघा, त्यांनी जवळ असं कमीत कमी 50 वेळा केलं असेल. हो नाही, पण हे माझं स्वप्न होतं सर. मी तर पूर्ण चित्र बघितलं ना, हा म्हणजे कम्प्लीट टक्कल. मग थोडेसे केस त्यांनी ना एक्सपेरिमेंट करून बघितलं. कसं लग रहा हूं? आउटस्टँडिंग ना. अरे आम्हाला विचारलायस प्रश्न, आम्हाला उत्तर देऊ दे. कैसा लग रहा? अच्छा लग रहा ना, माइंड ब्लोइंग करके. आणि स्वतः आणि पहिला लुक बॉल्ट, नंतर थोडेसे ते आफ्रिकन वगैरे असायचे ना तसे काहीतरी, आणि त्याच्यानंतर हे
हा जो तुम्हाला बघायचं असेल ना, तुम्ही फोटो चेक करू शकतात त्याचे. माझं ना हे आयुष्यात एक स्वप्न होतं की मी असा कॅमेरावर बसलोय आणि डिरेक्टर मला विचारतो रेडी, आणि मी त्याला म्हणतो ऑर्डर सर. हे मला आयुष्यभर करायचं होतं. ओके, पण इतक्या लवकर टक्कल पडलं ना सर की मग मला काही ऑप्शन नव्हतं. पडद्या तुझ्या कॅमेरा समोरचे कलाकार त्याला काही कारणीभूत आहेत का ते आपलं पडत गेले? तुझा काय कानाला खडा आहे पुष्पांक? माझा कानाला खडा नाही आहे, उलट आहे. माझा पहिला दिवस दादा बरोबर मी फिल्म सिटीला शूटिंग करत होतो आणि काहीतरी 3 वाजता पॅकअप झालं आणि त्यावेळी बाईक होती. आम्ही फिल्म सिटीवरनं निघालो आणि पवईला जो स्लोप होता, म्हणजे आता ब्रिज वगैरे आहे तेव्हा स्लोप होता, तो स्लोप उतरलो आणि कांजूरमार्गचं सिग्नल आहे तिथे दादांनी बाईक थांबवली. तर को बाईक चलाना आता है? लो हो चालवतो मी. डबल सीट चलाएगा? हो. म्हटलं काय झालं, म्हणजे अचानक बाईक थांब. नाही मी पूर्ण वाट झोपलो होतो असं बोलला तो मला. हो, मी त्यावेळी ऍक्च्युली मला कानाला खडा लावायचा होता पण तो नाही लावला म्हणून मी आज इथे आहे. डे नाईट करून सकाळी आम्ही निघालो घरी जायला आणि विक्रोळीच्या गोदरेजच्या सिग्नलला गाडी थांबली होती. तर तेवढं मला आठवतंय. त्याच्यानंतर मला कट्टू आठवतंय की मागे खूप ट्रॅफिक जॅम आहे आणि एकाने येऊन आम्हाला ओय उठो म्हणून, अरे तर आम्ही बराच वेळ झोपलोच होतो सिग्नलला. तुझा कानाला खडा काय? आता मी बरेच सिनेमे संजय बरोबर करतो आणि खूप पॅशनेट डिरेक्टर आहे. ह्याचं पिक्चर करताना मी बाकीच्या चित्रपटात जेवढी मेहनत करतो त्याच्यापेक्षा 100 पटीने मला करावी लागते. कारण जेव्हा आम्ही रिहर्सल करतो तेव्हा आम्ही कंपोज करून जातो सेटवर, मग डिरेक्टर ह्यातला आणि तो कोरिओग्राफर पण आहे स्वतः. हॉबी है मतलब एक हॉबी म्हणून म्हणतो ना आपण एक. युजे मैं क्या बोल रहा हूँ, ये मूवमेंट थोड़ा हाँ हो जाएगा, चेंज हो जाएगा. तो बोलायच्या अगोदरच मी म्हणतो चेंज हो जाएगा करके. मुवमेंट आम्ही चेंज करतो मस्तपैकी. आउटस्टँडिंग, आय लाईक इट. मला हीच पाहिजे होती मुवमेंट करके. आणि आता एक 7-8 मिनिटं इकडे तिकडे परत राहून परत तिथून येणार. लेकिन युजे मैं क्या बोल रहा था कि देख ना तू अपनी कहानी देखना क्या है उसमें, ये जो सिग्नेचर है ना, क्या तेरे को क्या लगता है अजून दोघांना इन्व्हॉल्व करणार. ती मुवमेंट चेंज झाली. अशा तो 8-10 मुवमेंट चेंज करतो. त्याच्यानंतर आता हळूहळू मग शेवटी मला ती सवय होत गेली की मला कळायला लागला की हा दिग्दर्शक असा आहे, तेव्हा आपणच आपल्या कानाला खडा लावलेला बरा. आता तुम्हाला एक संधी मिळते कानाला खडा काढायची की एक गाणं आपण ऐकूया, त्याच्यावर तुम्ही एक स्टेप करून दाखवा आणि त्यांना नाही बदलायला लागणार किंवा संधीच मिळणार नाही. बघूया तुला कधी असं कानाला खडा लावा असं वाटलं? दुनियादारीच्या नंतर सर मला अशी एक सिच्युएशन आली होती आयुष्यात. कसं झालं, दुनियादारी हा सिनेमा करायच्या आधी, दुनियादारी करताना असं कधीच वाटलं नाही शूटिंग करताना की दुनियादारी होईल. ओके, पण दुनियादारी रिलीज झाला आणि अख्खं आयुष्य बदललं. ओके, आणि सडनली ना लोकांनी मला सांगायला सुरुवात केली की मी किती मोठा फिल्म मेकर आहे. मलाही असं वाटायला लागलं की मी किती मोठा फिल्म मेकर आहे. म्हणजे रस्त्यातनं चालताना लोक मला ओळखायला लागले, माझ्याबरोबर सेल्फी काढायला लागले, माझा ऑटोग्राफ घ्यायला लागले आणि इट वॉज अ डिफरंट सिनारी ऑल टुगेदर. मग मी मोठं ऑफिस घेतलं. सर माझ्या ऑफिसमध्ये जवळजवळ 20 ते 25 लोक नेहमी असायचे आणि प्रत्येक जण मला सांगायचं मी किती मोठा आहे, मी किती चांगला आहे, मी किती. सो मला खरंच असं वाटायला लागलं होतं की मी खूप मोठा फिल्म मेकर आहे. गुरु सर 12 वाजता रिलीज झाली आणि 12:15ला आपटली फिल्म. त्या दिवशी ना सर ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं. ओके, म्हणजे उमेश तो जिंदगीभर है वो तो रहेगा. पण हे जे लोक होते ना जे सांगणारे हे कोणीच नव्हते आणि त्याच्यानंतर कित्येक दिवस ते दिसले नाहीत मला. त्याच्यानंतर असं झालं की म्हणजे तोपर्यंत दुनियादारी नंतर एनीबडी वॉन्टेड टू वर्क विथ मी. एनीबडी यु नो, तू स्क्रिप्ट मत बता, तू कहानी मत बता. म्हणजे नवीन ऍक्टर्स म्हणा आणि प्रोड्युसर्स म्हणा, तुम बोलो क्या करना है, वी आर रेडी. आणि 1 फिल्म फ्लॉप आणि एव्हरीथिंग चेंज. मग ज्या ऍक्टर्सना मी ब्रेक दिला ना त्या लोकांनी पण माझ्याकडनं एक बार स्टोरी सुन लेते अशा गोष्टी केल्या.
सो मी त्यांना खूप जेन्युअनली स्टोरीज ऐकवल्या. मग प्रत्येकाला डाऊट होता माझ्या पोटेन्शियल बद्दल आणि माझ्या कॅपॅसिटी बद्दल. सो एवरीवन यूज टू आस्क मी ये कैसे करेगा, फिर इधर क्या होगा. नहीं मुझे ऐसे लगता कि ये होना चाहिए. त्याच्यात भरपूर प्रोजेक्ट्स ड्रॉप पण झाले आणि आय रिअलाइज बस की ये नहीं करना चाहिए. म्हणजे फिल्म हिट होईल फ्लॉप होईल हा मुद्दा वेगळा, पण दुनियादारीनंतर ना सर मी फिल्म बनवायच्या ऐवजी मी प्रोजेक्ट्स बनवले. म्हणजे फिल्म बनवणं म्हणजे कसं असतं ना की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे पडद्यावर, ती गोष्ट तुम्ही सांगता आणि ती तुम्ही मनापासून सांगता. आणि प्रोजेक्ट ज्यावेळी तुम्ही बनवता ना त्यावेळी ते कसं असतं की एक बड़ा स्टार लो, एक बड़ी हीरोइन लो, 2 गाने रखो, ये सिचुएशन रखो, ये ऐसा सेटअप रखते हैं यार, तो क्या पिक्चर प्रमोशन में तो बिकी जाएगी. यू नो हा जो प्रोजेक्ट असतो ना तो मी त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स बनवले. मी गोष्ट नाही सांगितली. यू नो सो मी प्रोजेक्ट बनवणं आता थांबवलं. तो कानाला खडा लावला, मी तो प्रोजेक्ट नाही बनवणार. सिनेमा मी आता चित्रपट करायचा. येस. तरी पण या सगळ्या करत्या पडत्या काळामध्ये जे मित्र तुझ्याबरोबर राहिले ते राहिलेच. ते इथे आले, त्यांनी स्पष्टपणे कानाचे खडे काढले, काही नवे टिकवले. त्यांना जे आभार मानूया आपण आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर स्थान. थँक्यू. आय लव्ह यू. जाधव हा माणूस पटकन एखाद्याला जीव लावतो. एखाद्याला नाही, मला असं वाटतं तो प्रत्येकालाच खूप जीव लावतो. आणि समोरच्यानी आपल्याला तेवढा जीव लावलाय की नाही हे याचा विचार न करता तो जीव लावतो. तर त्यामुळे त्याची डिसअपॉइंटमेंट होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे तो पटकन हर्ट होतो आणि त्याला वाईट सुद्धा वाटतं. तर या 2 गोष्टी मी संजय जाधवकडनं शिकलेली आणि त्या बाबतीत मी कानाला लावलेला आहे खडा. पण असा कुठला प्रसंग घडलाय की एवढं ठामपणे म्हणतो? असं एक प्रसंग नाही, माझं प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं की म्हणजे साधी गोष्ट असते की आता तेजू आहे फॉर एक्झाम्पल. सो तेजू समजा तेजूचा काही इव्हेंट आहे, ओके, तिचा तेजाज्ञाचा काहीतरी इव्हेंट असेल पुण्याला. तर तेजू मला म्हणाले की अरे दादा मेरा इव्हेंट आहे. आय सी टू इट की मी माझं खेळ काम सोडून मैं पुन्हा जाऊंगा. तेजू केली. पण समजा मी ऑफिसमध्ये आहे गोरेगावला आणि तेजू गोरेगाववरनं पास झाली आणि ती रस्त्यात कोणाला तरी भेटली कारण तिला उमेशकडे जायचंय. तर मग मला ना खूप वाईट वाटतं, अरे तू गोरेगाव आहे लेकिन मेरा ऑफिस में नहीं आई, मैं तेरे लिए पुणे आया. तो ये अभी क्या मतलब जरूरी नाही ना यार. पण हे कळायला ना मला खूप बाय गॉड्स ग्रेस आय एम रिअली फॉर्च्युनेट की असेही मित्र आहेत जे तुम्हाला सांगतात की हॅलो भाई तो याला गलत आहे, हे तुझं चुकतंय. मग हे ती इझिली गोंजारू शकलीच असती ना की हो दादा बरोबर आहे तुझं, लोक असेच आहेत रे वगैरे. हे तिने नाही केलं. शी सेड ब्लंटली की बॉस स्टॉप जजिंग पीपल. आय वॉज शूटिंग दुनियादारी पीसफुली आणि त्यावेळी प्रमिता वॉज डुईंग ऑल दिस थिंग्स. शी कुड हॅव इझिली सेड नो, शी कुड हॅव इझिली गॉन अवे. आणि मी माझ्या आईबाबांसाठी सगळं सोडून मी इकडे आलो असतो आणि मी दुनियादारी कधीच बनवू शकलो नसतो. आज जे काही मी आहे ते दुनियादारी झाल्यानंतर आहे. पण ती दुनियादारी बनण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण जिने मला माझ्या राईट फ्रॉम स्ट्रगल डेजच्या आधीपासून जिने मला पाहिलंय आणि तिच्यामुळे मी उभा आहे. सो या 2 बायका ज्या आहेत त्या आयुष्यात आय मीन यांच्यामुळे मी आहे. आणि इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी दिस प्लॅटफॉर्म इज की आय कुड से समथिंग टू समथिंग यू नो समथिंग लाईक दिस. सो आय डोंट नो वेदर आय शुड से आय लव्ह यू गाईज, आय लव्ह यू गर्ल्स or thanks a lot, I don't know, but whatever is there, it's all because of you. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.